नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे वय. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. नवरा, दीर, सासू आणि त्यांना सपोर्ट करायला सहकुटुंब आलेली नणंद सगळेजण काही ना काही मुद्दा मांडत होते, बोलत होते. आई किचनमध्ये येणार नाही, तिला आता जबाबदारीतून मोकळं करायचं. ती उभी होती, खुर्चीला टेकून, कोपऱ्यात, एखाद्या गुन्हेगारासारखी. तिची लेक बाजूला खुर्चीत बसून तिच्या ओढणीशी खेळत होती. तिघांचंही म्हणणं होतं, आई आता म्हातारी झालीये, तिला या वयात त्रास होता कामा नये. तिला आता कुठलंही काम सांगायला नाही पाहिजे आणि बरंच काही असंच. हिच्या चुका, हिचं वागणं, खूप काही. ती समोर उभी राहून सगळं ऐकत होती. खरं तर जे बोललं जातंय ते फक्त कानावर पडत होतं. तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं. नोकरी, घर आणि मुलगी सांभाळून ती शक्य होईल ते सगळं करत होती. कधीतरी, कुठेतरी एखादी गोष्ट राहून जायची आणि मग तिला अशा चौकशीला सामोरं जावं लागायचं. आज नाही आणि आता पुन्हा कधीच नाही. हे कुठेतरी थांबवायलाच हवं. तिच्या मनातल्या धुगधुगीने पेट घेतला. किती दिवस चालणार हे असं? थोडे दिवस लांब राहिल्यावर कदाचित आपणही काही चुकत असू तर कळेल. आणि ती माहेरी जायला निघाली. जाऊ दे, किती दिवस राहते तिकडे ते तरी पाहू. आई, तू जेवायचं बघ, नवरा म्हणाला. हो ना, नाहीतर काय, मी मुलांना थोडे दिवस तुझ्याकडे सोडते, तेवढीच तुला सोबत. आणि आई, खरंच मुलं भुकेलीही झाली आहेत. तुझी ती स्पेशल आमटीही बनव, किती दिवस झाले खाल्ली नाही. नणदेनंही तिची फरमाईश दिली. कौतुकाने तिच्याकडे बघत सासूबाई लगबगीने त्यांच्या लेकरांसाठी स्वयंपाकघराकडे वळल्या. लेकीला सोबत घेऊन घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडताना तिला जाणवलं, सासूबाई खरंच म्हाताऱ्या झाल्यात. वय झालंय त्यांचं, पण फक्त तिच्यापुरतंच, कदाचित केवळ तिच्यासाठीच. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.